नमस्कार मंडळी, चला तर आज बेसनची वडी मी करणार आहे. या वडीला तुम्ही काय म्हणता? काही ठिकाणी, काही भागात याला पाटवडी, पिठलं वडी किंवा थापी वडीही बोलतात. तुम्ही काय बोलता ते नक्की कमेंटमध्ये सांगा. गरोदरपणात आई आपल्या लेकीसाठी दुरडीमध्ये ही वडी आवर्जून करून देते. खूप छान लागते ही वडी, मला खूप आवडते. ही वडी करण्याची पद्धत माझ्या मम्मीची आहे. लहानपणापासूनच ही वडी मला खूपच आवडते आणि तिने मला लहानपणापासूनच मी करताना बघत आले. अगदी साध्या सोप्या पद्धतीने मला ती शिकवली होती. कोल्हापूरमध्ये कोणत्याही कार्यक्रमाला किंवा आई महालक्ष्मी, रेणुका मातेच्या नैवेद्यासाठी भाजी भाकरी बरोबर ही वडी व आंबीलही बनवले जाते. जर कोल्हापुरी निवासी असाल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल. खूपच सोपी पद्धत आहे. अगदी नवशिके नववधू ही योग्य प्रमाणात करतील, योग्य पद्धतीने करतील पहिल्या प्रयोगातच. चला तर मग करूया सुरुवात. बघू शकता मी 4 मिरची घेतलेल्या आहेत, लसूण घेतलेला आहे, आलं घेतलेलं आहे, 1 चमचा जिरे घेतलेले आहे. हे सगळं आपण खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहे. ओबडधोबड म्हणजेच जाडसर ठेचून घ्यायचं आहे. मी या ठिकाणी 4 मिरच्या घातलेल्या आहेत आणि त्या तिखट नाही आहेत. तुम्हाला जर तिखट हवी असेल वडी तर तुम्ही मिरची अजून वापरू शकता. असेल आवडेल तर कमी करू शकता. जिरं मात्र यामध्ये भरपूर घाला. तर हे ठेचलेलं मी बाजूला काढत आहे आणि ह्या खलबत्त्याला भरपूर अर्क लागला आहे मिरची लसूणचा. त्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे. त्या पाण्यामध्ये मी बेसन भिजवणार आहे. मी 2 कांदे बारीक चिरलेले इथे घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही, बारीक चिरायचं जसं आपण मिसळ खाताना बारीक चिरतो तसे. काही जण बेसन वडीमध्ये कांदा घालत नाहीत, मीही घालत नव्हते, पण माझ्या मम्मीने सांगितले कांदा घाल, खूप चांगली टेस्ट येते त्याला. कांदा चांगला भाजून घ्यायचं. मग त्याप्रमाणे मी आज कांदा बारीक चिरलेला घेतलेला आहे. 2 कांदे घेतलेले आहेत या ठिकाणी. आता आपण पाणी ठेवलं होतं ते बेसन असं भिजवून घ्यायचं आहे आणि चांगलं फेटून घ्यायचं आहे त्याला. त्यामुळे आपल्या पिठल्यामध्ये अजिबात गुठळ्या किंवा गाठी होणार नाहीत. या पद्धतीने केला तर पटकन होईल आणि गाठीही होणार नाहीत. कोणी पहिल्यांदाच बेसन वडी करत असाल तर नक्की ही टिप ट्राय करा, कारण उकळत्या पाण्यात बेसन टाकून पटकन ढवळायला लागतं. ती स्टेप अजून नवीन करणाऱ्यांना जमणार नाही. या स्टेपनी केलात तर तुम्ही पहिल्याच प्रयोगामध्ये बेसन वडी व्यवस्थित बनवाल, म्हणून तुम्हाला मी ही साधी टिप सांगितली आहे. ताटाला मी तेल लावून ठेवलेला आहे. बिडाचा तवा आहे, मस्त तापवून घेतला आणि 3 पळी तेल घातलं आहे. त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकली आणि चांगली फुलवून घेतली. 1 चमचा जिरे टाकून तेही चांगले फुलवून घेतले. बारीक चिरलेले कांदे यामध्ये टाकून ते लालसर होईपर्यंत चांगले परतून घेतलेले आहेत. कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतायचा आणि मऊ करून घ्यायचा. कांद्यामुळे खूप छान फ्लेवर येतो आपल्या वडीला. मगाशी आपण केलेल्या मिरची, आलं, लसूण, जिरे याचा ठेचा यामध्ये टाकून चांगला परतून घेतला. आल्याचा व लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत चांगला मंद आचेवर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आता मी 1 चमचा यामध्ये मीठ घातलं आणि चांगलं परतून घेतलं. छान परतून झालेलं आहे. आता यामध्ये हळद अर्धा चमचा घालणार आहे मी. मध्ये तुम्ही जिरा पावडरही घालू शकता किंवा गरम मसालाही 1 चमचा घालू शकता, पण मी नाही घालत आहे, कारण आपण ठेचा करताना जिरे घातले होते और फोडणीमध्ये पण जिरे घातलेले आहे. 1 चमचा गरम मसालाही घालू शकता यामध्ये, पण मी यामध्ये घालणार नाही गरम मसाला, कारण की ठेचामुळेच भरपूर छान चव येते याला. यामध्ये आपण मिक्स केलेलं बेसन यामध्ये टाकून चांगलं परतून घ्यायचं. यामध्ये गाठी होऊ शकतात, अजिबात गाठी न करता सतत ढवळत राहायचं. थोडंसं पाणी घातलं आहे वरून आणि परतलं आहे. तरीही मी तुम्हाला अगदी सोपी पद्धत सांगितली आहे, पण पाण्याला उकळी आणून बेसन टाकतो जशी मम्मी माझी करते त्या पद्धतीने करायला गेलात तर होतात नवीन शिकणाऱ्यांच्या हातातून गाठी. त्यामुळे ही सोपी पद्धत मी सांगितली आहे, ती नक्की ट्राय करा. मंद आचेवर बेसन आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर मंद आचेवर झाकण ठेवून मी चांगलं पिठलं शिजवून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये, सतत परतत राहायचं हे आणि हाताला थोडं जडपणा येईल तेव्हा सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे हे पिठलं एका ताटामध्ये आणि गरमच असताना त्याला व्यवस्थित थापून घ्यायचं आहे. पातळ असं थापून घ्यायचं आहे ताटामध्ये आपल्याला गरम असतानाच. याच्यावर आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि खोबऱ्याचा किसही घालायचा आहे. ओला किंवा सुक्या खोबऱ्याचा किस तुम्ही घालू शकता. खूप छान लागते ही, टेस्टी लागते. वडी नक्की करून पहा. आमच्या आहोंना खूपच आवडते ही वडी, त्यांनाच काय मलाही खूप आवडते ही वडी. ही वडी पितृपक्षातही आवर्जून बनवली जाते, त्यामुळे अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी दाखवली आहे. या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा मंडळी. आणि ही रेसिपी माझी कुठून बघत आहे, कुठल्या गावातून बघत आहे हे मात्र मला नक्की सांगा.
याचप्रमाणे बरेच प्रकारे वडी करता येते, तीही तुम्हाला रेसिपी मी शेअर करीन. आता आपल्याला हे थंड झाल्यावर याच्या व्यवस्थित वड्या पाडून घ्यायच्या आहेत. तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही वड्या कट करू शकता, पण ही वडी अशीच या शेपमध्ये छान वाटते. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, पश्चिम महाराष्ट्र म्हणजेच कोल्हापूर, सातारा, सांगली या भागात कोणत्याही कार्यक्रमात किंवा सणासमारंभा दिवशी ही वडी ताटामध्ये असते म्हणजे असतेच. ही वडी बरेच प्रकारे केली जाते, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ही ओळखली जाते. आजच्या दुपारच्या जेवणामध्ये मी ही वडी बनवली होती. याच वडीसोबत गरमागरम चपाती, गरमागरम भात, तुरडाईचे वरण, चण्याची रस्सा भाजी बनवली होती. गरमागरम चपातीसोबत ही वडी खूप छान लागते. ही वडी तुम्ही अशीही खाऊ शकता, गरमागरम भाकरी, ज्वारीची, बाजरीची, तांदळाची त्याच्यासोबतही खाऊ शकता. जेवणासाठी ताटही वाढलेलं आहे या मंडळी जेवायला. अशाच साध्या, सिंपल, मराठमोळी, महाराष्ट्रीयन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकता व्हिडिओमध्ये चण्याची मस्त रस्सा भाजी केली होती, झणझणीत. बेसन वडीसोबत खूप छान लागते. झणझणीत चण्याची रस्सा भाजीची रेसिपी मी लवकरच अपलोड करणार आहे. चला तर मंडळी, भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.